खरगे ना, खरगे आणि काँग्रेस आणि यांची पूर्ण जी जनरेशन आहे, पिढी आणि पिढ्या काँग्रेसमध्ये काम करताय, त्यांना RSS हातामध्ये भाला घेऊन काम करणारे आणि देशाप्रती एकनिष्ठाने काम करणारे आणि जे फिरून देशाप्रती काम करताय आणि प्रत्येक वेगळे वेगळे क्षेत्रामध्ये RSS ज्या पद्धतीने काम करताय त्याला शैतान फक्त काँग्रेस म्हणू शकते. या देशाचे लोक त्यांना नमन करतात, त्यांचे पाय चून आशीर्वाद घेतात, कारण त्यांचं योगदान हा काँग्रेसचे लोक आणि खरगे सारखे आणि त्यांचे अध्यक्ष कोणी जाणू शकत नाही. ज्या लोकांना या देशावर प्रेम आहे त्यांना माहीत आहे की RSS काय आणि RSSचे जे संघाचे सेवक आहे ते कशा पद्धतीने एक झोला घेऊन प्रत्येक गावामध्ये आपला योगदान देतात आणि देशावर जर संकट आली त्यांच्या हातात असणारा जो भाला आहे आणि डोक्यावर असणारी जी टोपी आहे तीच कामी पडणार आहे. हे खरगे आणि काँग्रेसचे विचार कामी नाही पडणार. राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर एका मंत्र्यावरती नरहरी झिरवाळ यांच्यावरती रेड पडलेली आहे, त्यांच्या प्रियेला या सगळ्या प्रकरणामध्ये अटक देखील झालेली आहे क्लर्कला. याकडे कसं बघतात? मला वाटतं की भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी भारतीय जनता पार्टी असो दुसरे पक्षाचे कोणतेही लोक असो जर कोणी चुकीत आढळलं तर त्याच्यावर कारवाई करणं हे आमचे मुख्यमंत्री वारंवार आमचे देवेंद्र फडणवीसजी नेहमी सांगतात. आणि मला वाटते जो चुकीमध्ये आढळला असन तर त्याची चौकशी झाली पाहिजे. हा भारतीय जनता पार्टीचं नेहमी विचार राहिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली रेड आहे, 6व्या मजल्याने 3ऱ्या मजल्यावरती केली, 6व्या मजल्याने 3ऱ्या मजल्यावरती केलेली रेड आहे. कोण म्हणते? आमची ताई खूप अनुभवी आहे, खूप मोठे परिवारातून आहे. आता मला असं वाटते की कारवाई केली तरी भारतीय जनता पार्टी चुकीत आहे आणि कारवाई नाही केली तरी भारतीय जनता पार्टी चुकीत आहे. हे बोलणारे जे लोक आहे वेळोवेळी आम्ही त्यांचे स्टेटमेंट कशा पद्धतीने इथे तिथे होतात ते सगळे लोक ऑपोजिशनचे जे आहे ते बोलणारच आहे. कारवाई केली तर लोकांना माहीत आहे कशासाठी कारवाई करतोय आणि नाही केली तर ऑपोजिशन लोक म्हणतात की का कारवाई करण्यात आली नाही. तर त्यांचा नेमकी उद्देश काय आहे, त्यांचे विचार काय ते ऐकले पाहिजे आपण बसून. तुम्ही कारवाईचं पाठराखण करतात त्यांच्या नरहरी झिरवाळ? मला असं वाटते की जे लोक चुकीत कुठेही आढळले त्याच्यावर कारवाई करणं हेच आमचं संविधान आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. सुनेत्रा पवारांना दिलेला हा पहिला चेक आहे असं म्हणतात, चेकमेट आहे असं म्हणतात, कारण सुनेत्रा पवारांच्या पक्षाचे ते आमदार आहेत किंवा मंत्री आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारजींचे सोबत महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती आहे. त्यांना चेक असो की त्यांना काय गिफ्ट असो की त्यांना एक सेटबॅक असो, जेही लोक म्हणतात आहे आमचा पक्ष